श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 16 ते जुलै 30 पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे बदल घडतील? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल का? नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल का? कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील का? चला तर सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा कालावधी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थिरता, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून रखडलेली अनेक कामे आता पूर्णत्वाकडे जाऊ लागतील. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास त्याचे सकारात्मक परिणाम पुढील काही महिन्यांपर्यंत अनुभवायला मिळतील. या काळात नशिबापेक्षा तुमची मेहनत आणि संयम अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील. वरिष्ठांचे सहकार्य, कुटुंबियांचा विश्वास आणि मित्रांची साथ यामुळे अनेक कठीण कामे सहज पूर्ण होतील. काही ठिकाणी मतभेद निर्माण होण्याची शक्यता असली तरी शांत स्वभाव आणि समंजसपणा यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. हा पंधरवडा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा आहे. नवीन योजना आखण्यासाठी, भविष्यातील आर्थिक नियोजन करण्यासाठी आणि वैयक्तिक प्रगतीसाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. कोणत्याही अफवा किंवा इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या अनुभवावर निर्णय घेतल्यास अधिक यश मिळेल. संयम, सातत्य आणि सकारात्मक विचारसरणी या 3 गोष्टी तुमच्या यशाचा मजबूत पाया ठरतील. आरोग्य. या पंधरवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. एकूण प्रकृती चांगली राहण्याची शक्यता असली तरी कामाचा वाढता ताण आणि अपुरी विश्रांती यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे आणि सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे राहील. तेलकट, तिखट आणि बाहेरचे अन्न शक्यतो टाळा. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो, त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि हलका आहार घ्या. सकाळी नियमित चालणे, योगासने किंवा प्राणायाम केल्यास शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य सुधारेल. जुन्या आजारांनी त्रस्त असणाऱ्यांनी औषधे नियमित घ्यावीत आणि डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्षित करू नये. डोळे, मान किंवा पाठीच्या दुखण्याचा त्रास संगणकावर जास्त वेळ काम करणाऱ्यांना जाणवू शकतो. वेळोवेळी विश्रांती घेणे आवश्यक राहील. मानसिक तणाव टाळण्यासाठी आवडत्या छंदासाठी वेळ द्या. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. वाहन चालवताना विशेष दक्षता घ्या. लहान दुखापती किंवा किरकोळ अपघात टाळण्यासाठी घाई करू नका. स्वतःच्या आरोग्याइतकेच घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडेही लक्ष देणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा पंधरवडा आनंददायी आणि समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण सकारात्मक राहील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कौटुंबिक विषय चर्चेतून मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्य एकमेकांना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे घरात प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना विवाहासंबंधी चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये आनंदाची बातमी मिळू शकते. त्यांच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. भावंडांसोबत जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. नातेवाईकांची भेट किंवा एखादा शुभ समारंभ यामुळे घरात आनंद वाढेल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या अनुभवाचा फायदा भविष्यातील निर्णयांमध्ये होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. तो घेताना सर्वांचे मत विचारात घ्या. शांत संवाद आणि संयमामुळे प्रत्येक नाते अधिक मजबूत होईल. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा विशेष लाभदायक ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. त्या आत्मविश्वासाने स्वीकारल्यास भविष्यात पदोन्नतीची संधी निर्माण होईल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलाखतीत आत्मविश्वास ठेवा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास केल्यास चांगले यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहक संख्या वाढण्याची शक्यता आहे. नवीन करार किंवा भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात. मात्र कोणतेही कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका. आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक ठेवा. नवीन उत्पादन किंवा सेवा सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. तुमच्या मेहनतीमुळे व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी नवीन कल्पनांचा उपयोग करा. वेळेचे योग्य नियोजन आणि शिस्त यामुळे अपेक्षित यश मिळेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा समाधानकारक राहू शकतो. उत्पन्नात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. खर्च वाढला तरी तो आवश्यक कारणांसाठीच होईल. या काळात बचतीवर विशेष भर देणे आवश्यक राहील. भविष्यातील मोठ्या खर्चासाठी आर्थिक नियोजन करा. गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.
शेअर बाजार किंवा जोखमीच्या योजनांमध्ये विचारपूर्वकच पैसे गुंतवा. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय लाभदायक ठरू शकतात. कर्ज फेडण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. अचानक धनलाभाची संधी मिळू शकते. मात्र पैशांच्या बाबतीत कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. आर्थिक शिस्त राखल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित आणि समृद्ध होईल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त तसेच कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग दिसत आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, परंतु ते लाभदायक ठरतील. व्यावसायिक दौऱ्यांमधून नवीन संपर्क निर्माण होतील आणि भविष्यात त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. लांब पल्ल्याच्या प्रवासात हवामानाची माहिती घेऊनच निघा. आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक नियोजन आधीच पूर्ण ठेवा. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी होतील. त्यापैकी काही ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. प्रवासामुळे मानसिक ताजेपणा आणि नवीन ऊर्जा मिळेल. आध्यात्मिक जीवन. या काळात तुमची आध्यात्मिकतेकडे ओढ वाढू शकते. दैनंदिन जीवनातील धावपळीमध्येही ईश्वरभक्तीसाठी वेळ काढण्याची प्रेरणा मिळेल. नियमित प्रार्थना, नामस्मरण आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता लाभेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग येईल. एखाद्या तीर्थक्षेत्री जाण्याची संधी मिळू शकते. घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल. कुटुंबासोबत सामूहिक पूजा किंवा धार्मिक वाचन केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. दानधर्म, गरजूंना मदत आणि सत्कर्म करण्याची भावना निर्माण होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर मानसिक स्थैर्य प्राप्त होईल. उपाय. दररोज सकाळी स्नानानंतर भगवान शिवांना जल अर्पण करा. शुक्रवारी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा साखर दान करा. शुक्रवारी गायीला हिरवा चारा खाऊ घालणे लाभदायक ठरेल. घरात नियमित तुपाचा दिवा लावा. आई-वडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. कोणत्याही गरजू व्यक्तीची शक्य तितकी मदत करा. प्रत्येक कामाची सुरुवात ईश्वराचे स्मरण करून करा. अहंकार टाळा आणि नम्रता जपा. सकारात्मक विचार ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. एकूणच हा पंधरवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, स्थैर्य आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि परस्पर विश्वास वाढेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास मोठ्या अडचणी टाळता येतील. प्रवास लाभदायक ठरेल आणि आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक समाधान मिळेल. या पंधरवड्यात संयम, नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करू शकता. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. संधींचा योग्य उपयोग करा आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा. हा काळ भविष्यातील यशाचा मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. धन्यवाद.